तर नमस्कार माऊली. आज आषाढ शुद्ध एकादशी आणि आजच्या दिवशी आमच्या कुंढेवाल दिंडीची प्रदक्षिणा सुरू होत आहे. तर मी त्याचे व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग. माऊली ऐसी भीमा तीर ऐसी चंद्रभागा ऐसा विठेवर देव कुठे. या विठ्ठलासाठी हे सर्व लाखो भाविक आज या पंढरपुरामध्ये आलेले आहेत आणि ह्या विठ्ठलाचे रूप पाहण्यासाठी सर्वच जण आलेले आहेत. तर चला पुढला व्हिडिओ दाखवते तुम्हाला. आता हळूहळू आम्ही पुढे निघालेलो आहोत. याच वाटेने आम्ही प्रदक्षिणा करणार आहोत. आणि बघा ही माऊली बघा. माऊली आज पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेली आहे. सध्या गर्दी असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी ब्लॉक्स केलेले आहेत लोकांना. आणि आता आम्हाला सोडण्यात येत आहे प्रदक्षिणेसाठी. बघून घ्या. आमच्यासोबत प्राणी पण चालत आहे. आपल्यासाठी रस्ता खुला केलेला आहे. आपण पास करायचं आहे. आपल्या उद्योग बघा. साक्षात पांडुरंगाचं दर्शन होत आहे मंदिरात. साक्षात पांडुरंगाचं मंदिर आपल्या समोर. इथे बघा हे स्वयंसेवक आपल्या सेवेसाठी आहेत. लाखोंच्या संख्येने भाविक येतात आणि मग त्यांची सुरक्षितता, त्यांना रस्ता सुकर व्हावा, प्रदक्षिणा सुकर व्हावी याच्यासाठी ही लोक झटत असतात. पोलीस यंत्रणा आहेच, पण असे स्वयंसेवक पण आपल्याला दिसतात. बघून घ्या. इथे लाईन ब्लॉक केलेली आहे. कारण एक लाईन सोडण्यात येते, दुसऱ्या 3 लाईन ब्लॉक करण्यात येतात. आणि अशा प्रकारे हे या पंढरपुरामध्ये एकादशीच्या दिवशी चालतं. आपल्या समोर दिसत आहे ती पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाची लाईन. हे बघा, ही लोक जवळजवळ 40-45 तास उभे राहतात लाईनमध्ये आणि तेव्हा इथपर्यंत येतात. तर बघा माऊली, हा दिंडी मार्ग आहे, प्रदक्षिणा मार्ग. आणि आपण पुढे निघालेलो आहोत. अगदी आमच्या दिंडीची प्रदक्षिणा सुरू आहे आणि हळूहळू आमची माणसं येत आहेत बघा. नाचत पांडुरंगाचे नाम घेत ते येत आहेत. आणि खूप गर्दी आहे आज पंढरपुरात. इतकी गर्दी आहे की मोठ्या संख्येने भाविक आलेत. आणि ती जे वारकरी आलेत ते अगदी मनोभावे या पांडुरंगाच्या पंढरपुरात आलेले आहेत. आमच्या वारकरी बरेचसे मागे राहिलेले आहेत कारण गर्दीच खूप आहे माऊली. आमची दिंडी बघा पुढे आहे आणि प्रदक्षिणेच्या दिशेने आम्ही चालत आहोत. बघा किती गर्दी आहे बघा. आम्हाला फेकले जातोय दूरवर. इथे बघावे तिथे वारकरी, जिथे बघावे तिथे पांडुरंगाचे भक्त या पंढरपुरीमध्ये आपल्याला दिसत आहे. अशी कोणतीच जागा नाही की जिथे पांडुरंगाचे भक्त नाही आणि पांडुरंगाची भक्ती नाही. फक्त विठ्ठल नामाचा गजर आणि विठ्ठलाचे नाम मुखात घेत हे सारे वारकरी आज पंढरपुरीमध्ये दाखल झाले आहेत. या वारकरी संप्रदायाचा महत्त्व बघा की इथे कुणालाच आमंत्रण नसतं. इथे कुणाला पत्रिका दिल्या जात नाही आहेत. इथे कुणाला घरी जाऊन आमंत्रण दिलं जात नाही आहे. तरी पण हे लाखो भाविक या विठ्ठलासाठी या पंढरपुरीमध्ये येतात आणि विठ्ठलाचे होऊन जातात. असा हा पंढरीचा महिमा. तुझ्याच वाटेला आम्ही आलो आणि तुझेच होऊन गेलं या उक्तीप्रमाणे
खरंच सर्व भाविक आज पंढरपुरीमध्ये आलेले आहेत आणि पंढरी नगरी अगदी वारकऱ्यांनी गजबजून निघालेले आहेत. विठ्ठलाचं नामघोष सुरू आहे. पाठ पंढरीची आणि भजन कीर्तनात आज प्रदक्षिणा सुरू आहे. हे बघा माऊली, हे सर्व आपले भक्त आलेले आहेत पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनासाठी. आज प्रदक्षिणा सुरू आहे. हळूहळू आम्ही पुढे निघालेलो आहोत. गर्दी तर खूप आहे, पण या गर्दीतून वाट काढत काढत अगदी पांडुरंगाच्या मंदिराला प्रदक्षिणा सुरू आहे. माझ्या डाव्या बाजूला बघा, ह्या बाजूने सुद्धा वारकरी येतात आणि समोर तर गर्दी खूप आहे, कारण आता दिंड्यांचं प्रदक्षिणा सुरू आहेत आणि त्याच्यामुळे इथे गर्दी होणार. पण ह्यापेक्षा अजून आम्ही पुढे गेलो आपण की अजून देखील जास्त गर्दी होईल. त्यामुळे आम्ही सकाळी पहाटे 6 वाजता प्रदक्षिणेसाठी निघालेलो आहोत. हरिनाम मुखात घेऊन हे लोक वारकरी निघालेले आहेत. भजन सुरू आहे आमचा वारकऱ्यांचा आणि निघालोत आम्ही प्रदक्षिणेला. माऊली, आपल्या समोर दिसत आहेत ते संत तुकाराम महाराज यांचं मंदिर या पंढरीमध्ये आहे. इथे आपल्या समोर आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचं रथ आणि यांच्या पादुका बघा. आणि इथे दर्शन रांग पण आहे. दिंड्यांची प्रदक्षिणा सुरू आहे आणि कितीतरी दिंड्या आता लाईनमध्ये आहेत, रांगेत हळूहळू पुढे सरकत आहेत. आम्ही पण एका रांगेमध्ये पुढे पुढे सरकत आहोत हळूहळू, कारण गर्दीच इतकी आहे की इथे हळूहळूच दिंडीला पुढं सरकावं लागेल. अपुऱ्या जागेतून आमची दिंडी पुढे सरकत आहे आणि हळूहळू दिंडी येत आहे, कारण जागा अपुरी आहे. इथे वळण घ्यावं लागतं एका मंदिराला आणि त्या मंदिराला वळण घेऊन हळूहळू ही दिंडी पुढे निघालेली आहे चंद्रभागेच्या दिशेने. हळूहळू गर्दी आहे किती बघा. प्रत्येक जण भावभक्तीमध्ये गीत गात गात आलेला आहे बघा. गर्दी आहे आणि या गर्दीमध्ये तरी पण सर्व भाविक भक्त हळूहळू पुढे चाललेले आहेत बघा. काय महिमा आघात आहे मित्रांनो या पांडुरंगाचा. या पंढरीमध्ये लाखो भक्त येतात, पण यातला एक जण सुद्धा उपाशी झोपत नाही. हा आघात महिना या पंढरपुरीचा आहे.
तुका म्हणे आणि चला आलो आलो वारी दिंडी पुढे सरकत आहे आणि आलेले सर्व भक्त हे पांडुरंगाचे नाम घेत पुढे पुढे निघालेले आहेत. इथे बघा या चौकामध्ये माऊली किती गर्दी आहे आणि सुरक्षा यंत्रणा किती तत्पर आहे आपल्यासाठी. हे सुरक्षा रक्षक आपल्यासाठीच आहेत, पोलीस यंत्रणा आपल्यासाठी आहे, हे आपण समजून घ्यायला हवं. पंढरीमध्ये आज लाखो भक्त आहेत आणि तरी देखील ही पोलीस यंत्रणा आपल्याला काही करू देत नाही. इथे बघा धुंद होऊन नाचणारे पोलीस. इथे बघा या चौकामध्ये आज पोलीस यंत्रणा आपल्यासाठी, आपल्या सुरक्षितेसाठी आहे आणि किती स्वयंसेवक आहेत ते बघा. आणि दिंडी निघालेली आहे बघा मित्रांनो, कारण इतकीच गर्दी आहे या चौकामध्ये की संख्या खूप आहे लोकांची आणि त्याच्यामुळे या स्वयंसेवकांना खूप त्रास होतो, पण तरी देखील ते मात्र आपली सेवा देत असतात. माझ्या डाव्या बाजूला बघा लाईन होल्ड केलेली आहे आणि माझ्या उजव्या बाजूला ही लाईन सुरू आहे. ही माझ्या डाव्या बाजूचं जी लाईन आहे ती सोडण्यात आलेली आहे आणि बघा हे स्वयंसेवक बघा अगदी सकाळपासूनच या सर्व वारकऱ्यांच्या सेवेसाठी उभे आहेत तत्पर. लाईन पुन्हा सोडलेली आहे बघा, भाविक अगदी धावत धावत पुढे येत आहेत. नाचून धुंद हे लोक सर्व वारकरी पांडुरंगाच्या भक्ती रसाने माऊली चला माऊली चला माऊली 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 म्हणत म्हणत हे सर्वजण पुढे निघालेले आहे. अजून देखील माऊलींची आणि तुकोबरायांची जो रथ आहे तो आलेला नाही आहे. दूरवर पांडुरंगाचं मंदिर दिसत आहे. इथे बघा पोलीस यंत्रणा आपल्या सुरक्षितेसाठी आहे. इथे माऊली फुगडी चालू आहे, कुठे नाचतात, कुठे धुंद होतात आणि हे बघा पोलीस पांडुरंगाच्या मंदिराची प्रदक्षिणा घालत आहे. भक्ती आणि भक्ती ह्यामध्ये धुंद झालेले वारकरी आपल्याला या पंढरी नगरीमध्ये प्रत्येक ठिकाणावर मिळतील. एका रांगेत चालणारे हे वारकरी हे बघा इथे तुकाराम वर माऊली कोणी ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणतोय, तर कोणी विठ्ठल म्हणतोय, कोणी पांडुरंग म्हणतोय, कोणी धुंद होऊन नाचतोय आज या पंढरपुरी नगरीमध्ये. ही पंढरपुरी आज मात्र वारकऱ्याने सजली आहे
आणि बघा कसे वारकरी आज भिन्न होऊन नाचत आहेत. माऊली आपल्या समोर आहे तो संत एकनाथ महाराजांचा दिंडीचा रथ. पुढे बघा किती गर्दी आहे. फक्त वारकरी आणि वारकऱ्यांची हा रथ बघा. संत शिरोमणी एकनाथ महाराज यांचा रथ आणि त्या रथाला जोडलेले बैल. लहानगा बघा तसं टाळ वाजवतो. मित्रांनो इतकी गर्दी आहे की बऱ्याचशा लोकांचा श्वास कोंडतोय. आज पंढरी नगरीमध्ये लाखो भक्त आलेले आहेत आणि बघा माझ्या मागे किती गर्दी आहे. माऊली या गर्दीतून वाट काढत काढत आता आम्ही पुढे निघालेलो आहोत. अगदी भीमा तीरावर म्हणजे चंद्रभागेच्या तीरावर. चालता चालता प्रदक्षिणा घालता घालता पांडुरंगाचं नृत्य पण चालू आहे. या गर्दीतून वाट काढत काढत आम्ही आता पुढे निघालेलो आहोत. नाचत गाचत आमचे लोक निघालेले आहेत. ढकलू नका. फक्त गर्दी आणि गर्दी आणि गर्दीत. विठ्ठल भक्तीने नाहून निघालेली ही गर्दी या पंढरी नगरीमध्ये आज आहे. माऊली आज हा पंढरपूर
सोन्याने किंवा हिऱ्या मोत्याने मढलेला नाही आहे, तर आज हा पंढरपूर सजलेला आहे तो वारकऱ्यांनी. लाखो भक्त, लाखो वारकरी आज पायी वारीला चालत आलेत आणि ह्या पंढरपुरीमध्ये दाखल झालेत. माऊली, आता आपण आलेलो आहोत तांबडा हनुमान मंदिराजवळ आणि तिथून थेट आपण जाणार आहोत ते चंद्रभागेच्या तीरावर. तांबडा मारुती मंदिराजवळ खूपच गर्दी आहे, फक्त वारकऱ्यांची गर्दी. माऊली माऊली म्हणत सर्व वारकरी पुढे निघालेले आहेत. इथे बघा फुगडी चालू आहे, बघा. तांबडा मारुती मंदिराजवळून आपण डाव्या बाजूने चंद्रभागेच्या तीरावर निघालेलो आहोत. याची देही याची डोला पाहावा हा सुख सोहळा. खरंच डोळ्यांचे पारणे फिटणारा हा क्षण. आयुष्यात माणसाने काही नाही केलं तरी चालेल, पण एकदा वारी करावी. आणि या वारीचं सुख काय असतं ते अगदी वारीमध्ये येऊनच कळतं. माऊली, इथे बघा आपल्या समोर घुसखोरी झालेली आहे. कधी कुठली वारी कुठली दिंडी घुसेल याचं सांगू शकत नाही. इतके वारकरी या पंढरीमध्ये आहेत. आता आपण निघालेलो आहोत चंद्रभागेच्या तीरावर. आता माऊली, आपल्या समोर दिसत आहे ती तो भीमा तीर, चंद्रभागा. आणि चंद्रभागेच्या तीरावर आता आपण निघालेले आहोत. बघा, चंद्रभागेच्या तीरावर भरलेला हा वारकऱ्यांचा महासागर. आणि जिथे बघावं तसे मुंग्यांसारखे वारकरी दिसत आहेत. बघून घ्या. चंद्रभागे तिरी मांडला संसार. आणि या उक्तीप्रमाणे माऊली, खरंच आज लाखो वारकरी ह्या चंद्रभागे तीरावर आहेत.